तुमचं बरोबर आहे, तुम्ही तुम्हाला गैर मानत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्ही मतदान केल्यानंतर त्याच दिवशी तुमचं पाहू शकता. आता दुसरा प्रश्न मी आता एक प्रश्न अजून आहे की हे जे व्हीव्हीपॅट आहे बरोबर आहे 2004 2009 या काळात जे इलेक्ट्रिक वोटिंग मशीन वापरली सरकारनं, ते राज्य कोणाचंही असो, जी वापरली त्या मशीन त्यावेळेसही सरकारचा असाच गवगवा होता की ही मशीन पारदर्शक आहे. पण 8 ऑक्टोबर 2013 माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिला की या वोटिंग मशीन मध्ये फ्री अँड फेअर इलेक्शन होऊ शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा आहे आणि निकाल सुद्धा आहे 8 ऑक्टोबर 2013चा. तर माझं म्हणणं त्यानंतर आपलं इलेक्शन कमिशननं व्हीव्हीपॅट लावलं बरोबर आहे. व्हीव्हीपॅट लावल्यानंतर आमचं म्हणणं एवढं आहे, व्हीव्हीपॅट ज्यावेळेस सरकार लावते तर 100% चिठ्ठ्याची मोजणी का होत नाही, आमचं एवढं मत नाही. या चिठ्ठ्याची म्हणता ना होते नाही ना 10% केली ना साहेब मागच्या इलेक्शन. मग का 10% केली ज्यावेळेस 100% पाहिजे. हो मग आमचं म्हणणं तुमच्याशी आमचं काही नाही, निवडणूक आयोगाला आमचं म्हणणं आहे बरोबर आहे. एकूण मतदान पेटीच्या किंवा 10% म्हणजे याचा अर्थ शासकता आहे ना त्या गोष्टीवर. ते 10% म्हणजे आणि हे जे मशीन तुम्ही घेऊन आले, तुम्ही कर्मचारी माणसं, आमचं तुमच्याबद्दल काय मत नाही. तुम्ही बोलत पाहिजे, मी त्या मताच आहे. ज्या वेळेस प्रगत राष्ट्राने हे मशीन शोधून काढली, अमेरिका, जपान, जर्मनी बरोबर, ऑस्ट्रेलिया, हे लोक या मशीनचा वापर करत नाही आणि भारत सरकार निवडणूक आयोग काय याचा अट्टास धरते. दुसरी गोष्ट, लोक म्हणाले बॅलेट पेपरवर मतदान पाहिजे, निवडणूक आयोग घ्यायला तयार नाही. आमचं म्हणणं असं आहे, यापुढे तुम्हाला जर मशीन निवडणूक आयोगाला जर पारदर्शकच आहे म्हणलं असेल तर संयुक्त राष्ट्र संघाच्या निवडणूक आयोगाचं प्रमाणपत्र घेऊन या निवडणूक आयोगानं तुमच्या कर्मचाऱ्याला पाठवायला पाहिजे, एवढं माझं मत आहे. याच्यावर तुमचं काय मत आहे सांगा. नाही ना, तुमचं जनतेचं मत आहे. हे जनतेचं मत जे आहे, तुम्ही एकंदरीत निवेदन वगैरे निवडणूक आयोगापर्यंत जायला पाहिजे, हे तुमचं माझं मत आहे. 31ला चाललो साहेब आम्ही दिल्लीला, 31ला मोर्चा आहे निवडणूक आयोगावर. तर आमचं हे सामान्य जनता म्हणते ना, मतदार तुम्ही तुमच्यानुसार, आणि जनता म्हणते की बाबा आम्हाला बॅलेट पेपर पाहिजे, निवडणूक आयोगाने द्या पाहिजे, कारण स्वतंत्र निवडणूक आयोग आहे, स्वतंत्र आहे स्वतः. आणि निवडणूक आयोगाचं जर मत असं असेल, सुप्रीम कोर्टाचं मत असेल, तर आम्ही कोणाचं मत मानायचं कोणाचं, कारण माननीय सुप्रीम कोर्ट समजचा जनतेची मागणी आक्षेप करायला बरोबर आहे. आणि हे आमची शासकता आहे याच्यावर, कारण याची 100% जर चिठ्ठ्याची मोजणी झाली, निवडणूक आयोग म्हणायला 100% चिठ्ठ्या मोजणं होत नाही, वेळ लागते. बँकेत पैसे मोजाय मशीन आहे, चिठ्ठ्या मोजाय निवडणूक आयोगाकडे मशीन नाही का. मग आमचं म्हणणं तेच की हे जे तुम्ही सांगायले फ्री अँड पारदर्शक आहे, आमची शासकता याच्यावर आहे की सरकारनं निवडणूक आयोगानं याच्यात बदल करून 100% चिठ्ठ्या मोजाय पाहिजे, तरच आमचा याच्यावर विश्वास. आता लोकसभा जवळच आहे, आता तुमचा प्रोग्राम जोरात चालू पाहिजे. चालूच आहे ना हे येणाऱ्या एका महिन्यामध्ये जवळपास. आणि हे आपण असं नाही बोलत साहेब, सुप्रीम कोर्टाचा निकाल बरोबर आहे, तुम्ही बोलता ते बरोबर. आणि सुप्रीम कोर्टात सुब्रमण्यन स्वामी आणि लालकृष्ण अडवाणीने 2009च्या नंतर अफिडेव्हिट दाखल केलं होतं की काँग्रेसनं 2009 आणि 2004चे इलेक्शन वोटिंग मशीन मध्ये गडबडी करून घेतल्या. आणि त्याचा निकाल 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टानं दिला की या मशीनमध्ये फ्री अँड फेअर ट्रान्सफर चुनाव होऊ शकत नाही. मग सुप्रीम कोर्ट म्हणतं की चुनाव आयोग मोठं, असं आमचं मत आहे. आणि आमचं मत एवढंच आहे की तुम्ही आम्हाला बॅलेट पेपर नाही देत ना, 100% चिठ्ठ्याची मोजणी करा, आम्हाला मान्य आहे. आणि पहिले चिठ्ठ्या मोजा, नंतर या मशीनला खोला. जनतेचं म्हणतात आणि प्रत्येक नागरिकाचं म्हणणं ऐकायला पाहिजे, कारण मतदार तुम्ही आहात, मतदान करणारे जनता आहे साहेब. याचा अधिकार सगळं गुंडाळून घेतला 2004च्या 9च्या नंतर. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन,
निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.